जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सन्माननीय सूर्यादित्य दीपकराव साळुंखे पाटील, या पंचायत समितीच्या उमेदवार सन्माननीय पूनम सुदर्शन इंगवले यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मंचावर उपस्थित सन्माननीय दीपकआबा, सर्व या गावचे प्रतिष्ठित नागरिक, या गावचे आदिवासी सरपंच, उपसरपंच, विविध विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, ग्रामपंचायतीचे सदस्य, सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, तरुण सहकारी मित्र, आबा हो आबा, मी कशालाच घाबरत नाही आणि मला एवढी सवय आहे अशा गोष्टीची. कॉलेज जीवनामध्ये मी 20-20 तास काम केलेला पोरगा आहे, त्याच्यामुळं मला ही सवय आहे. अजून 10 दिवस जागायचं म्हणलं तरी माझी ती ताकद आहे. पण काय आहे, पक्ष आहे लोकशाहीचा. आमदाराला जर स्वामी सरणी बस म्हणली बसावं लागतं. मी काय म्हणतोय हे ऐकून घ्यायची मानसिकता सगळ्यांनी ठेवायला पाहिजे. माझं काम नव्हतं, मी का गडबड करत होतो. दीपक आबांनीच त्यांच्या यशराजेचे काम सांगितलं होतं आणि अति महत्वाचं होतं. एक माणूस 3 तास झालं वाट बघत बसलाय. मी काही सभा संपवणार नव्हतो. मी पहिलं भाषण करून प्रोटोकॉल तोडून मी जाणार होतो. तुम्हाला बोलायची संधी या आघाडीमध्ये आणि या पक्षामध्ये कायम आहे, कायम आहे. तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळेच पक्ष आहे, तुमच्यासारख्यामुळेच माझ्यासारखा कमी अनुभव नसलेला म्हणलं तरी चालेल तुम्ही आमदार केलाय. तुमच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादावर मी आमदार झालोय. या पक्षामध्ये हे आबा तुमच्या पक्षामध्ये लय भारी आहे. बस म्हणले बसते, ओट म्हणले रिओटते, जा म्हणले कशीच झाली, ते निम्या रस्त्यात गेलं ये म्हणलं ये निम्या रस्त्यात नाही येते. आमच्या पक्षात तसं नाही, विचारावं लागतंय जाऊ का. आता इथं यशराजांना उमेदवारी द्यायची होती. गटातल्या सगळ्या गावाला विचारलं गट सोडू द्या का, मग लगेच चौताळ सोडून चालत नाही. आबा हे तुमचं सांगतोय, अहो तुम्ही फोनमध्ये जाया. अन्याय झालाय, पण सगळ्याच्या हातापाया पडायचं, मानसिकता करायची. परत तोवर कोणतरी आलंच, डाम मिळाले तर डीपी मिळाले, त्यांना समजावून सांगायचं ही शेका पक्षाची रीत आहे. त्याच्या विरुद्ध समोरच्या आघाडीमध्ये महायुतीची जी युती झालेली आहे, 5 दिवसापूर्वी कोळ्यामध्ये एक सभा झाली आणि एक शेका पक्षाचा उमेदवार आहे, शेतकऱ्याचा पोरगा आहे. लहान वयामध्ये बापाचं छत्र हरवलं. परिस्थितीनुसार त्यांनी हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं. छत्र हरवल्यावर वेटरची नोकरी केली. त्याच्यानंतर पंक्चरचं काम केलं, पंक्चर काढायचं. त्याच्यानंतर डाळिंबाचा व्यवसाय केला. पैसे आल्यानंतर प्लॉटिंगमध्ये कष्ट करून चांगला उद्योजक बनले. गटाने पक्षाची रीत आहे, सगळ्या गटातली गावं आली, विचारलं कुणाला देऊ कुणाला देऊ कुणाला देऊ कुणाला देऊ. त्यांनी सांगितलं किरण पांढरेला द्या 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 द्या. झाली, उमेदवारी डिक्लेअर झाली, अर्ज भरला. 5 दिवसापूर्वी प्रचाराची सभा झाली. माजी आमदारांनी सांगितलं किरण पांढरे त्या तरुण सहकार्याचं नाव आहे, शेतकऱ्याच्या पोराचं. हे किरण्या तुला जेलमध्ये टाकेल. ही भाषा हे पुढच्या युतीची आहे. आणि आपली भाषा कसं आहे, स्वामी सर म्हणलं साहेब बसा, आम्हाला बोलावं लागतंय, बसला साहेब. ही लोकशाही एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला दडपशाही आहे, दमदाटी आहे. या गोष्टी 60 वर्षात आबासाहेबांनी, सन्मान्य दीपक आबांनी कधीही याचा विचार डोकंवर काढू दिला नाही. आज तुम्हाला तुमच्याकडे कोण तर आला असेल की बाबा आम्ही शेका पक्षाला, बाबासाहेबाला मतदान केले, मदत केली, निवडून आणायला आमचा खारीचा वाटा आहे. होय आहे. तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य करायचं होतं. आम्ही सांगत होतो 60 वर्षाचा शेका पक्षाचा बालेकिल्ला चोपडी,
तिथं आवाज पोरगाय म्हणले आबांच्या पोराला दिलं पाहिजे जवळा गटात, त्यांचं होम पिच आहे. तुम्ही चोपडीत जावा, तुम्हाला निवडून आणायची जबाबदारी आम्ही घेतो. 26 तारखेला स्वर्गीय अजितदादांना आम्ही दोघं जण फोनवर बोलतोय, बरोबर का? किंवा त्यांनी अर्ज भरलाय, आम्हाला विचारून भरलाय, त्यांचा अर्ज चोपडीत राहू द्या. आम्ही तिकडून दीपकाबांच्या मुलाची उमेदवारी डिक्लेअर केलेली. ऐकलं नाही मेजर, बोलू दे. त्यांनी इथं हट्ट केला, उभा राहिले. शका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नीट देऊन ऐका. वासूच्या त्या मंदिरामध्ये तुम्ही गेलता का? नव्हता, दुसरीकडे होता. तर सरांना माहीत आहे, ते व्हिडिओ सरांकडे आहे. वासूद रोडला एक त्यांनी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये काही पोरांनी बाबासाहेब देशमुखला पाडायची भाषा केली. कोणाच्या सभेत? अतुल पवारांच्या. पीनूरला गबाळ पाठवायची भाषा केली. बाबासाहेब देशमुख लय विचित्र आहे. लय लोकांनी मी आमदार व्हायच्या अगोदर डॉक्टरांना फोडल्या होत्या. जिवंत असेपर्यंत आमदार कसा होतोय, पेनूरलाच गबाळ पाठवतो. आपल्याकडे जमत नाही. जी आडवं येते त्याला आडवं करायची ताकद आपल्याला आहे. धमक आज मी तुम्हाला कोण डामन डिप्या दिले त्यांना 100% घ्या. डिप्या उभा करून 7 तारखेला सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान सुरुवात आहे. डाम उभा करायचं, तारा वडायच्या, डीपी उभा करायची, कनेक्शन द्यायचं. कधीपर्यंत तुम्हाला मुदत आहे? 7 तारखेच्या सकाळच्या 7 वाजेपर्यंत. जर त्यांनी डामाला तारा ओढून दिल्या आणि डीपीला कनेक्शन जर दिलं तर 8 तारखेपासून बाबासाहेब देशमुख राजकारण सोडणार आहे आणि दीपिका मलाही थांबा म्हणणार आहे. काय करायचं? कशासाठी? का राजकारण करून काय उपयोग आहे? जर या तालुक्यामध्ये 50-60 वर्ष स्वर्गीय आबासाहेबांनी हा तालुका तळ हाताच्या फोडासारखा जपला, कोणावर अन्याय होऊ दिला नाही. काल एक सर मौलाची क्लिप आली का नाही? ऐकली का नाही? हा, चौकात कापड काढून चांबड काढतो म्हणा उमेदवार बापूचा. ऐक म्हणजे न ऐकण्यासारख्या शिव्या दिलेले आहेत. ही भाषा समोरची आहे आणि आपल्याकडे आपण मवाळपणे बोलतो, सगळ्यांचं ऐकून घेतो, समजून घेतो. तर अशा प्रवृत्तींना थारा देऊ नका. स्वामी सरांनी चुकीच सांगितलं. सरला म्हणत होतो सर करत होतो, पण सरनं माझं ऐकलं नाही. तुम्ही ₹1,00,000 सांगितलं. ₹1,00,000 एवढी मी स्वस्त ऑपरेशन करत नाही. माझी 45 मिनिटाची फी 2.5 लाख आहे आणि मी शिकताना तसे ऑपरेशन दररोज शिकत असताना 10 ऑपरेशन करत होतो. हे का केलं? कारण तुमच्यासारख्या गोरगरीब जनतेने, या तालुक्यातल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 3-3, 4-4 पिढ्यांनी जीवाचं रान करून आबासाहेबांवर प्रेम केलं. विश्वविक्रम करण्यासाठी तुमच्या 3-4 पिढ्या झटलेल्या आहेत. पक्ष टिकवला. हा लाल बावटा फक्त शका पक्षाचा सांगोला तालुक्यातच फडकलाय या 5 वर्षात. ते फक्त तुमच्या प्रेमामुळं, तुमच्या कष्टामुळे आहे. ते उपकार माझ्या आजोबांवरती, माझ्या कुटुंबावरती आहेत. म्हणून पैसा हा माझ्यासाठी गौण आहे. वयाच्या 33 वर्षापर्यंत अहोरात्र कष्ट करून 18 तास अभ्यास करून मी ती डिग्री मिळवली. देशातलं 3 नंबरचं कॉलेज आहे. या जगामध्ये दरवर्षी पेपर प्रेझेंटेशनला जेवढे विद्यार्थी असतात ना, वर्ष